मुंबईमध्ये भाजपा 150 प्लस जागा लढणार। मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा। मुंबईत भाजपा मोठा भाऊ तर शिंदेची सेना लहान भाऊ, तर ठाण्यामध्ये शिंदे सेना मोठा भाऊ। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या जाहीर नाराजीनंतर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग। ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष घेणार पत्रकार परिषद। रवींद्र चव्हाण सुद्धा आज नाशिकमध्ये। मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे सकारात्मक। महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांना बरोबर घेणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या युतीच्या टाळीला आदित्य ठाकरेंची प्रतिटाळी। मुंबई वगळता राज्यभर 4 सदस्यीय प्रभाग रचना, तर मुंबई महापालिकेमध्ये 2017 प्रमाणे 1 सदस्यीय प्रभाग। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती। राज्यात तब्बल 9 लाख महिलांनी उचलला सरकारी योजनांचा बेकायदेशीर लाभ। सरकारी सेवेमधील 2,500 महिला लाडकी बहीणच्या लाभार्थी, तर 8,82,000 महिलांनी चुकीच्या मार्गाने घेतला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ। धनंजय मुंडेंवर केलेल्या आर्थिक आरोपांप्रकरणी अंजली दमानिया यांची आज मुंबईत होणार एसीबी चौकशी। आरोपांचे पुरावे दमानिया एसीबीला देणार, न्याय मिळण्याची अपेक्षा। संभाजीनगर लड्डा दरोड्यामधील 5.5 किलो सोनं नांदेडमध्ये असण्याची शक्यता। एन्काउंटर पूर्वी खोतकरनं नांदेडच्या व्यक्तीला दिलं होतं सोनं। नांदेड आणि अंबाजोगाईला पोलीस पथक रवाना। सोलापूरमध्ये 22 वर्षीय आशाराणी भोसले या महिलेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या। पैसे आणि 4 चाकीसाठी छळ करत असल्याचा आरोप। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला गृह विभागाकडून शस्त्र परवाना देताना निलेश चव्हाणवरील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती लपवली। महाराष्ट्रात कोरोनाची धोक्याची घंटा। नागपूरमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू। मंगळवारी 59 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगेमध्ये दर्शनाला लागतायत 10 तास। व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शनामुळे रांगेचा खोळंबा। मंदिर प्रशासनाविरोधात भाविकांचा संताप। आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं पहिल्यांदाच जिंकली आयपीएल। तब्बल 18 वर्षांनी कोरलं ट्रॉफीवर नाव। विजयानंतर विराट कोहलीला मैदानातच कोसळलं रडू। 191 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा 6 धावांनी पराभव।